प्रत्येक आई-वडिलांचं एक असं स्वप्न असतं ना, की आपल्या मुलांनी एक चांगलं पॅकेज असलेला जॉब असावा त्याला किंवा एक सेटल लाईफ असावं. तर त्याची तयारी नेमकी विद्यार्थ्यांनी कुठून केली पाहिजे? मला असं वाटतं की कॉलेज सुरू असतानाच त्यांनी थोडंसं तयारी केली पाहिजे. कारण की आता कॉलेज कॅम्पस हा कन्सेप्ट फारसा राहिलेला नाही आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की ज्या आपल्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या होत्या, TCS असेल, इन्फोसिस, विप्रो यांचे कॅम्पस ड्राईव्ह होते. बरोबर. मिनिमम 10,000 ते 12,000 हायरिंग एका वर्षी होऊन जायचं. तर त्यामुळे साधारण एक 60-70% पोरांना जॉब मिळायचे. तर त्यामुळं ऑफ कॅम्पस हा विषय जास्त नव्हताच. पण आता असं झालंय की कॅम्पस हायरिंग फार कमी झालंय. तर त्यामुळं मुलांना कॅम्पसच्या बाहेर पडल्यानंतर जॉब शोधायला लागतात, जे की फार डिफिकल्ट आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस मुलांचे कॉलेजेस सुरू आहेत, तर त्याच वेळेस थोडंसं सायमल्टेनियसली इंडस्ट्रीमध्ये काय वर्क चालतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकलं पाहिजे, हा स्किल सेट अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून बाहेर पडल्यानंतर पुन्हा रिजेक्शन्सला मग त्यांना फेस करताना वेळ जाऊ नये. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशन असेल किंवा आपण ज्याला टेक्निकल कोडिंग म्हणतो, तर या सगळ्या गोष्टींची तयारी करणं फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय हा गॅप कमी नाही होणार.